नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आले पाक। कृतीला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर प्रथमच आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आम्ही केलेल्या अपलोडचं न्यू नोटिफिकेशन मिळेल। सर्वप्रथम आपण एक वाटी हे सोलून अद्रक घेतलेला आहे, त्याला आपण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे, पण ही पेस्ट आपली खूप बारीक तयार झालेली नाहीये। यासाठी आपण इथे साधारण पाव वाटी दूध घालणार आहोत आणि याला मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरून घेणार आहोत। आता आपण याची छान बारीक पेस्ट तयार केलेली आहे, ती आपण वाटीने मोजून घेणार आहोत। ती परफेक्ट 1 वाटी झालेली आहे। आता आपण 1 वाटीसाठी साधारण 2 वाटी साखर घेतलेली आहे। एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण साधारण 2 चमचे साजूक तूप घेणार आहोत आणि यामध्ये आपण ही बारीक केलेली पेस्ट घालणार आहोत। आता आपण याला थोडंसं परतून घेणार आहोत, साधारण थोडंसं मॉइश्चर उडेपर्यंत। आणि आता आपण याच्यामध्ये साधारण 2 कप साखर घातलेली आहे। जशी जशी आपली साखर विरघळायला लागेल, आपलं मिश्रण हे पातळ व्हायला लागेल। आता आपण याच्यामध्ये आणखी काही मसाले घालणार आहोत। इथे आपण 3 ते 4 लवंग बारीक कुटून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे 1 टीस्पून आपण पांढरी मिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि ही दालचिनीची पावडर आहे। आपलं मिश्रण आता पातळ झालेलं आहे। आपण इथे पांढऱ्या मिरीची पावडर, 1 टीस्पून लवंगाची पावडर आणि 1 टीस्पून आपण इथे दालचिनी पावडर घातलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपण ढवळत राहणार आहे, जोपर्यंत आपलं मिश्रण पॅन सोडत नाही तोपर्यंत। आपण एक ट्रे घेतलेला आहे, यामध्ये बटर पेपर आपण पसरून ठेवलेला आहे, याला ग्रीसिंग करून घेऊ शकता। आता आपलं मिश्रण हे पॅन सोडायला लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। या स्टेजला आपण गॅस स्विच ऑफ करून आपलं मिश्रण हे या बटर पेपरवर ट्रेमध्ये पसरवणार आहोत। मिश्रण आपल्याला जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत एकसारखं छान पसरून असं घ्यायचं आहे। आता हे मिश्रण सेट झाल्यानंतर थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याचे सुरीने छोटे छोटे बारीक काप पाडायचे आहेत, नाहीतर मिश्रण नंतर थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची पीसेस करणं हे अवघड जाईल। आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली छान वडी तयार झालेली आहे। सर्दी खोकल्यासाठी अत्यंत उत्तम आहे, तेव्हा नक्की ट्राय करून पहा। आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन। थँक यू व्हेरी मच।